नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉमन पॅटर्न फॉर जो काही अगतंत्राचे ऑल पॉयझन आहे यासाठी आपण शिकणार आहे. आता यामध्ये तुम्हाला मी काही कॉमन फॉर्मॅट सांगतोय, कॉमन पॅटर्न सांगतोय तुम्हाला, जो की तुम्हाला काय करायचं आहे. जो युनिव्हर्सिटीला आपला पेपर असेल त्यामध्ये आपल्याला काय असतो, जो की पॉयझन आहे. तर आपल्या पेपरमध्ये यावरती एक LAQ येतो म्हणजे येतो, आणि त्यासोबत एक SAQ आला तर येतो, म्हणजे एक आपल्या पेपरमध्ये एक क्वेश्चन तर आपल्या यामध्ये फिक्स असणार आहे. आता यावेळेस काय होतं, बऱ्याच विद्यार्थ्याला एवढे सारे आपल्या अगतंत्रामध्ये पॉयझन दिले आणि सगळे काही ध्यानात नसतात, कारण की एवढे सगळे पॉयझन आहे. कोणाचे सिम्पटम ध्यानात ठेवणार, कोणाचे मेडिकल इम्पॉर्टन्स ध्यानात ठेवणार, कोणाला PM अपीअरन्स ध्यानात ठेवणार, ते एवढं कोणाचे विद्यार्थी डोक्यात राहत नाही. मग अशा वेळेस काय होतात, विद्यार्थी कन्फ्यूज होतात की कोणाचं कुठेही लिहितात आणि काय करतात पेपरमध्ये, ते काय करतात क्वेश्चनला अटेम्प्टच करत नाही किंवा क्वेश्चन करतात पण चुकून जातो. तर ह्या जे काही गोष्टी ह्यांना टाळण्यासाठी आपण आजच्यासाठी कॉमन पॅटर्न तुमच्यासाठी आणलाय, जेवढे की ऑल पॉयझन असणारे आपल्या अगतंत्रामध्ये, त्यांच्यामध्ये तुम्ही हा पॅटर्न यूज करू शकता. आता यामध्ये तुम्हाला सिंपल पॅटर्न समजून सांगणार मी. आता यामध्ये तुम्हाला पेपरमध्ये कसा जरी क्वेश्चन आला तर हा पॅटर्न जरी लिहून आले तर तुम्हाला चांगले यामध्ये मार्क मिळतील. तो SAQ असू द्या किंवा LAQ असू द्या, त्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे यामध्ये मार्क मिळणार आहे. फक्त तुम्हाला सुरुवातीला त्यामध्ये इंट्रोडक्शन वगैरे थोडं त्या जे काही असणार पॉयझनचं, तर प्रत्येक पॉयझनचं तुम्हाला थोडं इंट्रोडक्शन माहिती पाहिजे. त्यासोबत याचा फिटल पिरियड आणि फिटल डोस तुम्हाला प्रत्येक पॉयझनचा जो असणार आहे तर तुम्हाला सेपरेट पार्ट करावं लागेल. फक्त या 3 गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्याचं इंट्रोडक्शन वगैरे ध्यानात ठेवा, त्याचा फिटल डोस ध्यानात ठेवा, त्याचा फिटल पिरियड ध्यानात ठेवा, आणि मोड ऑफ ॲक्शन तुम्ही मनाने लिहू शकता. त्यामुळे तुम्हाला फक्त तो नेमका कोणता आहे, त्यामध्ये कार्डियक आहे, न्यूरोटॉक्सिक आहे, इरिटंट आहे, कोरोसिव्ह आहे, तर अशा प्रकारे कोणत्या तो क्लासिफिकेशनमध्ये येतो, तर हे तुम्हाला बेसिक फक्त माहिती पाहिजे. बाकी सगळं कॉमन पॅटर्ननुसार तुम्ही लिहू शकता. पेपरमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन काही पण आला तर तुम्ही हा कॉमन पॅटर्न लिहून तुम्हाला चांगल्या मार्क यामध्ये मिळू शकतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा, सुरुवातीला तुम्हाला कोणताही जर पॉयझन आला पेपरमध्ये तर सुरुवातीला पहिली हेडिंग टाकायची तुम्हाला इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही काय लिहायचं, सुरुवातीला हे 2 पॉईंट न्यायचे आयुर्वेदनुसार आणि मॉडर्ननुसार. आता आयुर्वेदनुसार तुम्हाला काय लिहायचं, तो स्थावर विषय की जंगम विषय. आता सुरुवातीला तुम्हाला प्लांट ओरिजिनचे भेटले तर तुम्ही स्थावर विषय वगैरे लिहू शकता. त्यानंतर तुम्हाला जे काही ॲनिमल ओरिजिनचे वगैरे भेटले तर तुम्ही जंगम विषय वगैरे लिहू शकता. तर सुरुवातीला स्थावर विषय का जंगम विषय तुम्हाला स्पेसिफिक सुरुवातीला मेन्शन करायचं आयुर्वेदनुसार. मॉडर्ननुसार तुम्ही त्यामध्ये एक्सप्लेन करू शकता की कार्डियक पॉयझन आहे, न्यूरोटॉक्सिक आहे, इरिटंट आहे, कोरोसिव्ह आहे, ऑर्गॅनिक आहे, इनऑर्गॅनिक आहे. तुम्ही अशा प्रकारे यामध्ये मॉडर्ननुसार एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर दुसरं तुम्ही लिहू शकता इट इज अ टाईप ऑफ अ पॉयझन, म्हणजे कोणता पॉयझन, कार्डियक आहे का, न्यूरोटॉक्सिक आहे, कोणता आहे, त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये एक्सप्लेन करू शकता. आता तुम्हाला नॉर्मली तुम्हाला जर काय आलं समजा, तर तुम्हाला जर असा आला की आपला कोणता H2SO4 आला, जर बघा आता H2SO4 जर आला तर तुम्ही काय समजता, हा इनऑर्गॅनिक काय जो काही ॲसिड आहे तर हा पॉयझन आहे, तर इट इज टाईप ऑफ इनऑर्गॅनिक ॲसिड पॉयझन. तर अशा प्रकारे तुम्ही यामध्ये मांडू शकतात. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काय सुरुवातीला इंट्रोडक्शन म्हणजे आयुर्वेदनुसार तुम्ही मेन्शन केलं, मॉडर्ननुसार तुम्ही मेन्शन केलं की हा कोणता आहे बरं का, इनऑर्गॅनिक आहे, आणि त्यामध्ये तुम्ही खाली पण एक लाईनमध्ये असं सांगून दिलं स्पेसिफिक की हा ह्याच्या टाईपचा आहे म्हणून. तर अशा प्रकारे तुम्ही इंट्रोडक्शन त्याचं लिहायचं. नंतर तुम्हाला जी काही डिफिनेशन व्याख्या काही माहिती असेल तर त्यामध्ये तुम्ही आणखी मांडू शकता, पण बेसिक एवढं पॉईंट तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं असतं, समजलं. त्यानंतर ॲक्शन येते मोड ऑफ ॲक्शन. आता मोड ऑफ ॲक्शन तुम्हाला कशी लिहायची बरं का, सुरुवातीला बघा कार्डियक आहे. कार्डियक म्हणजे कसं करायचं की आपले जो काही हार्ट आहे त्यावरती कसा ॲक्ट होतो तुम्हाला असं एक्सप्लेन करायचं आहे. ह्या तुम्हाला बेसिक जर तुम्हाला थोडंफार माहीत असेल, हा पॉयझन जर जे काही इंजेस्ट वगैरे झाला म्हणजे पोटात वगैरे गेला, कशा प्रकारे कार्डियकवरती ॲक्ट करतो, म्हणजे हार्टवरती ॲक्ट करतो, असं तुम्ही लिहू शकता. नंतर न्यूरोटॉक्सिक आहे, कशा काय करतो ते ॲक्ट करू शकता, तुम्ही लिहू शकता. इरिटंट कसा करतो, कोरोसिव्ह आहे, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि ॲस्पेक्ट जे आहे. तर मेनली तुम्ही मनाने सुद्धा यामध्ये लिहू शकता. फक्त तुम्हाला मेन क्लासिफिकेशन माहिती पाहिजे की हा कोणत्या ग्रुपमध्ये येतो. नाही तर तुम्ही काय करता, कार्डियकचा पॉयझनचा जे काही मोड ऑफ ॲक्शन आहे तर न्यूरोटॉक्सिक, तर असं चालणार नाही. पेपरमध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला जो काही असं नाही तर न्यूरोटॉक्सिक आहे तर मोड ऑफ ॲक्शन त्याची न्यूरोटॉक्सिक प्रमाणेच लिहावं लागणार आहे, त्यानुसार तुम्हाला मार्क मिळणार आहे. तर त्यानुसार तुम्ही वर जो काही क्लासिफिकेशन मेन्शन करताय तर त्यानुसार तुम्हाला खाली मोड ऑफ ॲक्शन तुम्ही असे मनाने एक्सप्लेन करू शकता. तर मतलब त्यानुसार तुम्ही 1-2दा वाचून घ्या आणि त्यानुसार तुम्ही यामध्ये एक्सप्लेन वगैरे करू शकता. नंतर फिटल डोस ध्यानात ठेवा. आता हे तर तुम्हाला तोंडपाठ करावं लागणार बरं का. फिटल डोस जो असणार आहे तर तुम्हाला फिटल डोस आणि फिटल पिरियड हे तुम्हाला तोंडपाठ करावे लागणारच आहे. सगळ्यांचे काय करायचे, एक कॉमन तुम्हाला काय करायचं, एक चार्ट करायचा, त्यामध्ये फिटल डोस, फिटल पिरियड, यामध्ये तुम्ही लिहू शकता आर्सेनिक, त्यानंतर इकडं मर्क्युरी जे काय आहे ते H2SO4 HCl, जेवढे काही पॉयझन आपले दिले सिलेबसनुसार त्यानुसार तुम्हाला पाठ करायचे. आता यामध्ये मी तुम्हाला इन जनरल हे आणले 2 आपल्याकडे इथं H2SO4 आणि HCl वगैरे आणले ते. तर H2SO4चा जो काही फिटल डोस तर 5 ते 10 ml आहे, आणि फिटल पिरियड जो आहे तो 12 ते 18 जे काही तास वगैरे दिला आहे, म्हणजे आवर वगैरे दिला. आता काय जर सर फिटल डोस फिटल पिरियड असतं काही आम्हाला सुरुवातीला सांगा. आता बघा बाळांनो, फिटल डोस म्हणजे काय असणार आहे, जी मारक मात्रा. आता मारक मात्रा म्हणजे काय असणार आहे, ज्या मात्राने आपल्या शरीराला ती घातक ठरू शकते, ज्याच्यामुळे आपला मृत्यू होऊ शकतो, त्याला आपण फिटल डोस असं म्हणतो. फिटल पिरियड म्हणजे काय, जेवढ्या तासामध्ये जी मात्रा आपल्या बॉडीमध्ये गेली तर किती तासामध्ये येऊ शकते, मृत्यू किती तासात येऊ शकते, त्याला आपण फिटल पिरियड असं म्हणतो. आता H2SO4 जर बॉडीमध्ये 5 ते 10 ml गेला तर हे जे मारक मात्रा आपल्या शरीराला ही मारक ठरू शकतो, आणि फिटल पिरियड म्हणजे 12 ते 18 तासामध्ये त्या पेशंटमध्ये
मृत्यू होऊ शकतो. तसं HCl मध्ये 15 ते 20 ml दिला वगैरे आहे आणि हे जे काही फिटल पिरियड झालं तर 18 ते 30 आवर ही आपला त्याला काय त्याला फिटल पिरियड वगैरे द्यायला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पेपरमध्ये निस्तं सिंपल मात्र असे ते तुम्हाला लिहायचे असते. समजलं फिटल डोस फिटल पिरियड हे तुम्हाला पाठ करायचं. समजलं सुरुवातीला इंट्रोडक्शन पाहिलं, नंतर मोड ऑफ ॲक्शन पाहिलं, नंतर पाहिलं फिटल डोस पाहिलं, चौथा पाहिलं फिटल पिरियड. आता यानंतर आपण साइन अँड सिम्पटम. आता हे तुम्हाला कॉमन मध्ये लिहायचे बरं का. पेपरमध्ये काही नाही आठवलं तुम्हाला फिटल डोस फिटल पिरियड हे एवढंपर्यंत आठवलं बस झालं. आपण बाकीचं मनाने लिहू शकतो. यामध्ये आता तुम्हाला साइन अँड सिम्पटम लिहायचं. आता साइन अँड सिम्पटममध्ये तुम्हाला एक सेपरेट डायग्राम आणली मी. ही डायग्राम पाहून तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. आता बघा आपल्याकडे एक माणूस आहे बरं का. हा माणूस आहे ध्यानात तुम्हाला अशी डायग्राम इमॅजिन करायची. पेपरमध्ये जर गेले तुम्हाला अशी हीच डायग्राम सगळीकडे तुम्ही इमॅजिन करायची. यामध्ये ध्यानात ठेवायचं एक माणूस आहे त्याच्या डोक्यावर काय करतात चांदण्या फिरताय बरं का. चांदण्या फिरताय म्हणजे याला काय होतं चक्कर येते. समजलं तर याला काय ते चक्कर येते म्हणजे याला काय होते नौशा वगैरे होते चक्कर वगैरे येते एक प्रकारे. त्यानंतर झालं त्याच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडते म्हणजे काय होतं ओमिटिंग होती उलटी होती. नंतर बघा तोंडातून काहीतरी पाणी पडते म्हणजे काय होतं सलायवेशन होतंय हे लाळ वगैरे पडते. त्यानंतर गाळ्यापासून छातीपर्यंत बघा काहीतरी केलंय मी तिथं काय होतंय बर्निंग सेन्सेशन होतंय कुठं थ्रोटमध्ये चेस्टमध्ये वगैरे याला काय होतं बर्निंग सेन्सेशन वगैरे होऊ राहिलं. त्यानंतर बघा इथं पोटामध्ये काहीतरी केलंय तिथं काय होतं ॲब्डॉमिनल त्याला पेन होते. आता साईडला बघा इथं काहीतरी लिहिलंय मी सुलभ शौचालय. आता काय होतं म्हणजे सुलभ शौचालय समजलं त्याला काय होतं डायरिया सुद्धा लागलेला आहे. तर अशा प्रकारे डायग्रामवर तुम्ही ध्यानात ठेवू शकता की बघा त्याला काय होतं डोक्यानुसार काय होतं म्हणजे त्याला काय नौशा होती पुढं वॉमिटिंग होती इकडे सॅलिव्हेशन होते त्यानंतर बर्निंग सेन्सेशन होते कुठं थ्रोटमध्ये त्यानंतर चेस्टमध्ये ॲब्डोमिनल पेन आहे त्याला आणि त्यासोबत सुलभ शौचालय म्हणजे काय होतं डायरिया सुद्धा त्याला लागलेला आहे. तर अशा प्रकारे साइन अँड सिम्पटम तुम्ही लिहू शकता. समजलं तर झालं तोंडपाठ. बघा काय होतं नौशिया वॉमिटिंग सॅलिव्हेशन ॲब्डोमिनल पेन होतं डायरिया होतं बर्निंग त्याला काय होतं पेन होतं कुठं माउथमध्ये थ्रोटमध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता आणि त्यासोबत चेस्टमध्ये सुद्धा यामध्ये लिहू शकता. त्यानंतर बघा आता त्याला काय होणार विकनेस येणार नॉर्मली. आता एवढं सगळ्या गोष्टी घडतात ते हे काय हे जे एवढ्या काही गोष्टी होतात त्यामुळे तुम्हाला जो पॉयझन आहे तर त्या पॉयझनमुळे हा सुद्धा सिम्पटम तुला पाहायला भेटू शकतो पेशंटमध्ये की मे बी पॅरालिसिस. आता मे बी पॅरालिसिस म्हणजे काय होतं तर एवढे काही पॉयझन गेला बॉडीमध्ये तर त्या पेशंटला पॅरालिसिस सुद्धा होऊ शकतं. तर होईन असं 100% आपण सांगत नाही पण मे बी म्हणजे काय होतं की शक्यता असू शकते मे बी होईल किंवा नाही होईल. तर आपण तिथं काय म्हणतो मे बी पॅरालिसिस वगैरे म्हणतोय. आता त्यानंतर आणि काय म्हणतो इफ सिव्हिअर सिम्पटम ऑकर मे बी डेथ. आणि हे जर सिव्हिअर म्हणजे एकदम गंभीर स्वरूपात जर सिम्पटम बॉडीमध्ये क्रिएट झाले तर त्या पेशंटची डेथ सुद्धा होऊ शकते. तर अशा प्रकारचे साइन अँड सिम्पटम तुम्हाला ध्यानात राहील की ध्यानात ठेवा. हा आपल्याकडे काय एक पेशंट त्या डोक्यावर चांदण्या फिरताय म्हणजे त्याला नौशा आहे ओमिटिंग आहे सलायव्हेशन आहे त्यानंतर बर्निंग सेन्सेशन कुठं माउथ थ्रोट चेस्ट जे काय त्यामध्ये होतंय. त्यानंतर ॲब्डोमिनल पेन आहे. त्यानंतर इथं काय म्हटलं डायरिया वगैरे लागलेलं आहे त्याला. त्यानंतर आपण काय म्हणतो विकनेस वगैरे आला आणि त्यानंतर विकनेस वगैरे आल्यानंतर आपण काय म्हणू शकतो त्याला आणखी त्याच्यामध्ये की जो काही मेमरी पॅरालिसिस वगैरे होऊ शकते त्याला आणि सिव्हिअर सिम्पटम जर बॉडीमध्ये झाली तर त्याची डेथ सुद्धा होऊ शकते. तर अशा प्रकारे याचे साइन अँड सिम्पटम आहेत. समजलं. त्यानंतर आता ट्रीटमेंट. आता एवढ्या गोष्टी घडल्या तर आता ट्रीटमेंट काय देऊ शकतो आपण तर बघा सुरुवातीला बेसिक ट्रीटमेंट असते जी सगळ्यात बेसिक असते स्टमक वॉश. स्टमक वॉश सगळ्यात बेसिक ट्रीटमेंट त्याला आपण काय म्हणतो जे काय आपल्या मॉडर्ननुसार आता गॅस्ट्रिक लिव्हेज वगैरे म्हणतो सम गॅस्ट्रिक लिव्हेज ते कन्सेप्ट ध्यानात ठेवायचे IMP बरं का. हे तुम्हाला आलं पाहिजे कुठं ना कुठं काही नाही येऊ तुम्हाला हे तुम्हाला लिहायचं की स्टमक वॉश तुम्हाला देता आलं पाहिजे. आता स्टमक वॉश करणार आपण तर वॉर्म वॉटरने करणार म्हणजे काय कोमट पाणी वगैरे म्हणतो किंवा सलाईन वॉटरने आपण करत असतो. वॉर्म वॉटर किंवा सलाईन वॉटरने स्टमक वॉश करायचं. समजलं. नंतर आपण काय करायचं तुम्ही देऊ शकता ॲक्टिवेटेड चारकोल वगैरे त्याला देऊ शकता. त्यानंतर आपण IV फ्लूइड त्यामध्ये पेशंटमध्ये देऊ शकता. त्यानंतर झालं त्यानंतर तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग इंडिकेटेड बाय सिम्पटम जे काही सिम्पटमनुसार आपण त्याला काय ड्रग सुद्धा देऊ शकतो. समजलं. आपण ट्रीटमेंट काय दिले बघा ध्यानात ठेवा की आपण स्टमक वॉश केलं सुरुवातीला बेसिक आहे बरं का. हे तुम्हाला लिहायचं म्हणजे लिहायचं की स्टमक वॉश करायचं गॅस्ट्रिक लिव्हेज सुरू करतो आपण बाय वॉर्म वॉटर किंवा सलाईन वॉटर. समजलं. त्यानंतर ॲक्टिवेटेड चारकोल देतो आपण IV फ्लूइड त्यामध्ये पेशंटमध्ये देतो. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग इंडिकेटेड बाय सिम्पटम जे काही सिम्पटम आहे त्यानुसार आपण त्याला ड्रग्स वगैरे देतो. त्यानंतर आता ही ध्यानात ठेवा इमेसिस. आता इमेसिस म्हणजे काय होतं नेहमी तर इमेसिस म्हणजे काय उलटी करा लावून. तर उलटी करा लावून तर इमेसिस आपण की तुम्हाला सगळ्यात नाही लिहायचं बरं का. हे तुम्हाला रिअरली हे तुम्हाला काय करायचं रिअर कंडिशनमध्ये लिहायचं रिअर कंडिशनमध्ये लिहायचं. त्यामध्ये बघा त्यामध्ये काय म्हटलं हे कुठं लिहायचं तुम्हाला फॉर्मिक ॲसिड आणि HCl जर आला पेपरमध्ये त्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर इमेसिस काय म्हटलं कॉन्ट्रा इंडिकेटर म्हटलं काय मध्ये फॉर्मिक ॲसिड आणि HCl. तर फॉर्मिक ॲसिड आणि HCl मध्ये उलटी करायची लावायची नाही. फॉर्मिक ॲसिड झालं आणि HCl म्हटलं तर उलटी करायला लावायची नाही. तर रिअरमध्ये तुम्हाला इमेसिस तुम्ही ध्यान ठेवा. तर हे IMP असतात बरं का. हे तुम्हाला पेपरमध्ये जर फॉर्मिक ॲसिड पडला किंवा HCl पडला इमेसिस तुम्ही लिहिला R कॉन्ट्रा इंडिकेटेड वगैरे लिहिलं तर त्याला वाटतं की खरंच अभ्यास केला आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळतात. समजलं. त्यानंतर हे ध्यानात ठेवा इमेसिस. त्यानंतर बघा तुम्ही काय इमेटिक. आता इमेटिक्सचा यूज वगैरे करू शकतो. आता इमेटिक्स म्हणजे काय तर जे नाही काय होणार आहे की उलटी वगैरे होणार आहे. इमेटिक्स म्हणजे काय होणार जे असे सबस्टन्स ज्याची उलटी वगैरे तुम्ही होणार आहे ज्याच्यामुळे उलटी होणार आहे त्याला आपण इमेटिक्स असं म्हणतो. इमेटिक्स म्हणजे काय असतं हे सबस्टन्स असतं बरं का. तर आता हे आपण कशामध्ये यूज करायचं नाही. जर कॉपरची जर पॉइझनिंग झाली जर कॉपर पॉइझनिंग झाली नाही तर कॉपरची पॉइझनिंग
पॉइझनिंग झाली तर कॉन्ट्रा इंडिकेटेड म्हटलं कॉपर पॉइझनिंग. जर कॉपर पॉइझनिंग झाली तर त्याच्यामध्ये यूज करायचा नाही. बाकीच्यामध्ये तुम्ही इनमिटेक्स ऑल पॉइझन जेवढे अगततंत्रमध्ये पॉइझन दिले तर ऑलमध्ये तुम्ही यूज करू शकता एक्सेप्ट फक्त काय कॉपरम. का फक्त कळायला कॉपरमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड म्हटलेलं आहे. फक्त कॉपरमध्ये एकचा यूज करत नाही, बाकीकडे सगळीकडे तुम्ही याचा यूज करू शकता. त्यानंतर बघा अँटीडोट तुम्ही यूज करू शकता. त्या अँटीडोटमध्ये काय म्हटलं तुम्ही फिजिकल अँटीडोट आणि केमिकल अँटीडोट वगैरे यूज करू शकतात. फिजिकल आणि केमिकल अँटीडोट यूज करू शकतात. समजलं ट्रीटमेंट. सुरुवातीला बघा काय केलं, स्टमक वॉश केला. ध्यानात ठेवा आपल्याकडे हा पेशंट होता, आपण ट्रीटमेंट करतो. सुरुवातीला आपण काय करतो, स्टमक वॉश करतो. समजलं. स्टमक वॉश केल्यानंतर ॲक्टिवेटेड चारकोल दिला. ॲक्टिवेटेड चारकोल का देतो आपण, त्या पेशंटला जो काय असतो तो जो काही पॉयझन घेतलाय तर पॉयझनचं ॲब्झॉर्प्शन होऊ नये. पॉयझनचं काय होणं, ॲब्झॉर्प्शन जे असतं पॉयझनचं ॲब्झॉर्प्शन वगैरे म्हणतो, तर पॉयझनचं ॲब्झॉर्प्शन वगैरे होऊ नये. तर हे काय करतं, ॲब्झॉर्प्शन थांबवतं, हे काय होऊन देत नाही. तर त्यामुळे आपण ॲक्टिवेटेड चारकोल देतो. त्यानंतर बॉडीमध्ये आयव्ही फ्लुइड वगैरे देतो, कारण की डिहायड्रेशन वगैरे होऊ नये. त्यानंतर ॲक्टिवेटेड जे काही ॲडमिनिस्ट्रेशन ड्रग्स मला इंडिकेटेड बाय सिम्पटम, जे सिम्पटम्स आहे त्या बॉडीनुसार ते सिम्पटमनुसार आपण त्या ड्रग देतो. MSS वगैरे कुठं करायची नाही आपल्याला. तर फॉर्मिक ॲसिड आणि HCl मध्ये फक्त हे दोन जेव्हा आले तर ह्यामध्ये मांडायचं नाही, तर सगळीकडे हा मांडायचं नाही बरं का, रिअरली म्हटलं इथं. त्यानंतर इमेटिक्सचा यूज करू शकता. यूज ऑफ इमेटिक्स वगैरे म्हणा, तर त्यामध्ये तुम्ही करू शकता. ऑल सगळीकडे यूज करायचं, फक्त कॉन्ट्रा इंडिकेटेड एक्सेप्ट कुठं काय कॉपरमध्ये करायचं नाही. स्पेशलमध्ये असं लिहायचं नाही बरं का, नाही तर लिहिताना एक्सेप्ट इन इंडिकेटेड इन कॉपर असं लिहायचं नाही. पॉईंट पेपरमध्ये फक्त लिहायचं, केवढा पॉईंट लिहायचा, इमेटिक्सचा यूज करायचा एवढाच पॉईंट लिहायचा. फक्त हे काय करायचं, कॉपर जर आला तर कॉपरमध्ये स्पेसिफिक हा मेन्शन करायचा. स्पेसिफिक हा जर आला तर स्पेसिफिक काय करायचं, कॉपरमध्ये मेन्शन करायचं. समजलं. त्यानंतर तुम्ही हा पॉईंट लिहायचा, अँटीडोट वगैरे यूज करायचा. केमिकल आणि जे काही फिजिकल अँटीडोट आहे तर त्याचा यूज वगैरे करायचा आहे. समजलं. त्यानंतर मेडिकल इम्पॉर्टन्स वगैरे बघा, MLI म्हणतो आपण याला. तर हा कशा प्रकारे हा पॉयझनचा यूज केला जातो मेनली, तर मी ॲक्सिडेंटल होऊ शकतो, एखाद्याच नकळत होऊ शकतो. सुसायडल कोणी कोणाला मरण्यासाठी यूज करू शकतो. होमिसायडल कोणी कोणाला मारण्याकरिता यूज करू शकतो. अबॉर्टिफिशन म्हणजे कोणी कोणाला गर्भपात करण्यासाठी ह्याचा पॉयझनचा यूज केला जातो मे बी. आणि त्यानंतर कॅटल किलिंग म्हणजे जे काही कॅटल असतील म्हणजे काय म्हटलं जातं की आपण काय म्हणतात कीट वगैरे म्हणतो ना, तर त्या प्रकारे मारण्याकरिता त्याचा यूज वगैरे केला जातो. आता हे जे काही अबॉर्टिफिशन म्हटलं, मे बी म्हटलंय बरं का, मेनली कोणी गर्भपात करण्याकरिता मे बी कोणी गर्भपात करण्याकरिता मे बी आता यूज केलं जातं. नॉर्मली हे फक्त तुम्हाला 3 ध्यानात ठेवायचे, ॲक्सिडेंटल, सुसायडल आणि होमिसायडल हे तुम्हाला 3 तोंडपाठ पाहिजे. समजलं. तर अशा प्रकारे MLI होता. त्यानंतर बघा PM अपीअरन्स. आता हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. पेपरमध्ये PM अपीअरन्स फिक्स असतो. त्यामध्ये तुम्हाला काय जर बॉडीचं PM वगैरे केलं तर त्यामध्ये काय सिम्पटम आपल्याला पाहायला मिळतात, तर टंग म्हणा, माउथ म्हणा, थ्रोट म्हणा, इसोफगस म्हणा, स्टमक म्हणा, कुठून ध्यानात ठेवायचं. बघा आता हा माणूस आहे ना आपला, तर माणूस आपला होता असा ध्यानात ठेवा. त्याचं काय टंग आपण जीभ ध्यानात ठेवली. त्यानंतर आपण काय केलं, माउथ ध्यानात ठेवला. त्यानंतर थ्रोट ध्यानात ठेवला, इसोफॅगस ध्यानात ठेवला. त्यानंतर आपण काय झालं, स्टमक वगैरे ध्यानात ठेवलं. तर म्हणजे एवढे काही जे बॉडी होती इथपर्यंत ध्यानात ठेवली. त्यामध्ये कसं होतं, त्यामध्ये बघा सुरुवातीला त्याला होते इन्फ्लाम होती, त्यामध्ये सूज वगैरे आपल्याला पाहायला मिळते, इन्फ्लाम होती. कोरोडेड. आता कोरोडेड म्हणजे काय होणं, मेनली कोराइड वगैरे कोरोडेड आपण याला म्हणतो. त्यामध्ये काय होतं, जे काही चट्टे आपला फॉर्म होता. आणि अल्सरेशन म्हणजे काय होणं, तिथं आपण जे काय म्हणतो अल्सर वगैरे फॉर्म होतं ना, असे चट्टे फॉर्म होतं, तर कोरोइड वगैरे अल्सरेशन तेच आपल्याला पाहायला मिळतं. इन्फ्लामेंट सूज वगैरे चट्टे कोरोइड आणि अल्सरेशन वगैरे आपल्याला पाहायला मिळतं. समजलं. त्यानंतर बघा आता स्मॉल इंटेस्टाईन वगैरे असतं, तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आपण हिमोरेज म्हणजे रक्ताचे आपल्याला असे चट्टे फॉर्म मध्ये पाहायला मिळतात आणि अल्सरेशन वगैरे पाहायला मिळतात. आणि त्यानंतर जे काय किडनी म्हटलं आणि लिव्हर म्हटलं तर ते काय मे बी कंजेस्टेड. आता मे बी काय म्हटलं, कंजेस्टेड म्हणजे काय होणं, ते एक प्रकारे त्यांचं काय होतं, डॅमेज वगैरे होणं. तसं म्हटलं तर किडनी आणि लिव्हर त्यांचं एक प्रकारे कंजेस्टेड म्हणजे काय, डॅमेज वगैरे होणं. तर अशा प्रकारे हे PM अपीअरन्स असतं. तर अशा प्रकारे हा टोटल हा काय होता, कॉमन पॅटर्न होता. पेपरमध्ये जर तुम्हाला काहीच नाही आठवलं त्यावेळेस तुम्हाला हा यूज करायचा आहे. पण हे सांगतो, काही विद्यार्थी म्हणजे सर आम्ही कॉमन पॅटर्न करून जातो आणि पेपरमध्ये दुसरा अभ्यास करत नाही, असं काही चूक करत नाही. कॉमन पॅटर्न फक्त तुम्हाला केव्हा यूज करायचा, जेव्हा तुम्हाला पेपरमध्ये काहीच आठवत नसेल किंवा 70% आठवते, 10%, 20%, 30% आठवते, त्यावेळेस तुम्हाला यूज करायचं आहे. पण असं करायचं नाही, पेपरला जाण्यापूर्वी तुम्हाला वाटेल की अभ्यास बाकीचं करायचं नाही, फक्त कॉमन पॅटर्न करतो आणि दुसरं डायरेक्ट असं पेपर लिहितो, तसं चुकून सुद्धा करायचं नाही. पेपरला जाण्यापूर्वी सगळा अभ्यास कव्हर करून द्यायचा, सगळं सिलेबस कव्हर करून द्यायचा. आणि नंतर कॉमन पॅटर्न जर पेपरमध्ये नाही आठवला तर त्यावेळेस तुम्हाला काय करता, यूज करायचं. कारण की पेपरमध्ये तुम्ही काहीतरी लिहून आले तर तुम्हाला ह्यामध्ये चांगले मार्क पडतात. LQ पडले तर तुम्हाला फिक्स सांगतो कॉमन पॅटर्न 5+ मार्क देऊन जाते, 5+ मार्क भेटून जातील, इझिली पडून जाते. पण तुम्हाला काय करायला लागेल, चांगला ह्यावरती अभ्यास वगैरे पाहिजे. समजलं. तर कॉमन पॅटर्न कशाला आहे, फक्त एक बेनिफिशियरी, एक हेल्प म्हणून तुम्हाला पेपरमध्ये तुम्ही कशा प्रकारे मांडणी करू शकता. त्यासोबत तुम्हाला जर नाहीच आठवलं त्यावेळेस तुम्ही याला लिहू शकता. समजलं. तर अशा प्रकारे हा कॉमन पॅटर्न होता. ऑल पॉइझन जेवढे काही आगतंत्राचे आहे तर त्याच्याकरिता तुम्ही यूज करू शकता.
अशा प्रकारे टोटल आयुर्वेदनुसार मॉडर्ननुसार तुम्हाला इंट्रोडक्शन वगैरे करायचं, मोड ऑफ ॲक्शन तुम्हाला लिहायची, एकदा ह्याच्यावरती रीडिंग करा, त्यानुसार तुम्ही मांडू शकतात मनाने वगैरे, ह्यामध्ये एवढं काही आवड नसतं. त्यानंतर फिटल डोस तुम्हाला पाठ पाहिजे, फिटल पिरियड तोंड पाठ पाहिजे प्रत्येकात तुम्हाला सेपरेट चार्ट वगैरे करायचे आहे. साइन अँड सिम्पटम तुम्हाला हा माणूस ध्यानात ठेवायचा, इझिली होऊन जाईल तुमचा. ट्रीटमेंट वगैरे एवढं ध्यानात ठेवा, बस सफिशियंट आहे. त्यानंतर बघा मेडिकल लिगल इम्पॉर्टन्स वगैरे ह्यातले सुरुवाती 3 महत्त्वाचे आहे, बाकी तर 2 एवढे लिहिले चालतात किंवा नाही लिहिले तरी चालतात. पण यामध्ये ध्यानात ठेवा, इमेटिक्स आपण कुठे यूज करत नाही, तर कॉपरमध्ये यूज करत नाही. इमेसिस वगैरे कुठे यूज करत नाही. इमेसिस म्हणजे काय, उलटी करणं, तर त्यामध्ये फॉर्मिक ॲसिड आणि HCl मध्ये तुम्ही हा स्पेशल पॉईंट लिहू शकता. हे स्पेशल पॉईंट असतात बरं का, हे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क देतात. हे तर एक्स्ट्रा मार्कसाठी ध्यानात ठेवा. इमेसिस वगैरे झालं. त्यानंतर हे कॉमन असतात, स्टमक वॉश ॲक्टिवेटेड, चारकोल, IV फ्लुइड वगैरे तुम्ही लिहू शकतात वगैरे. त्यानंतर PM ॲपरन्स वगैरे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. तर अशा प्रकारे हा कॉमन पॅटर्न होता. कसा वाटला काय नाही कमेंटमध्ये सांगा. आणखी तुम्हाला दुसऱ्या जे पाहिजे असेल तर आपल्या बाकीचे स्वस्त म्हणा आणखी दुसरे काही आहेत, तर त्यामध्ये आपण यामध्ये कॉमन पॅटर्न लिहू शकतो. त्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, तर तुम्हाला नक्की यावरती आणखी व्हिडिओ आणत. आणि असंच जर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता काही जण सर आम्हाला PDF कुठं भेटेल, ते PDF तुम्हाला बघा, ह्याची जी काही PDF असणार आहे, तर आपलं BMS मराठीचं जे काही ॲप आहे, BMS मराठीचं ॲप आहे, त्या ॲपच्या फ्री मटेरियल सेक्शनवरती तुम्हाला ही PDF भेटणार आहे. तर आपला ॲप डाउनलोड करा प्ले स्टोरवरती, त्यामुळे तुम्हाला ही PDF वगैरे भेटून जाईल. समजलं? तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.